नम्र विनयशील नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लाडके आमदार माननीय श्री ऋतुराज दादा संजय पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक DY पाटील ग्रुप. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत 11 जून रोजी कोल्हापुरात होणाऱ्या संभाव्य कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत कोल्हापुरातील पेटाळ मैदानात सभेचं आयोजन करण्यात आलंय. राज्य शासनाने जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची हा उपक्रम सुरू केलाय. शासन आपल्या दारी ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असून या उपक्रमांच्या माध्यमातून 95,000 लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ देण्यात येणार असल्याचंही क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे सांगितलंय. पूरस्थितीचा अनुभव समोर ठेवून यावर्षी पूरस्थितीचे नेटके नियोजन केलंय. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर अग्निशमन दलाच्या वतीने पंचगंगा नदीपात्रात पूर प्रात्यक्षिकं करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी वलकोडे यांना महानगरपालिका आणि अग्निशमन दलाकडे आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती देण्यात आली. पुरात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे, बुडणाऱ्यांना लाईफ सेव्हर कसे पोचवावे किंवा स्वयंसेवकांनी त्याचा कसा बचाव करावा याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्यानंतर विशेष बोटींमार्फत पंचगंगा नदीपात्रामध्ये नदीची पाहणी करण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाने नदीत बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवतानाचे प्रात्यक्षिकं सादर केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या वाढदिवसानिमित्त शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच आयोजित स्वयंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 8 दिवसांपासून राजारामपुरी 9 नंबर शाळेच्या ग्राउंडवर या प्रशिक्षणाचे धडे मुलांना देण्यात आले. या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ आणि प्रतिज्ञा उत्तुरे यांचा वाढदिवस कार्यक्रम राजारामपुरीतील सूर्या हॉल इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिवसेनेचे संपर्क नेते माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट कलाकार विद्यार्थी म्हणून तन्वी पाटील हिला प्रथम, साईशा पाटील हिला द्वितीय, सुधांश देवकर याला तृतीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह तसेच हातातील कंडा भेट देऊन सन्मानित करण्यात आलं. या शिबिरात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा देखील गौरव करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांनी श्रीफल आणि शाल देऊन मान्यवर नेत्यांचं स्वागत केलं. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना दिवाकर रावते यांनी प्रतिज्ञा उत्तुरे यांना शुभेच्छा दिल्या, तर विनायक राऊत यांनी देखील भविष्य काळात देखील अशाच सामाजिक उपक्रमांचं आयोजन करत राहा असं म्हणत प्रतिज्ञा उत्तुरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, युवा जिल्हाधिकारी मंजित माने, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, महिला जिल्हा उपसंघटिका स्मिता सावंत मांढरे, प्रीती क्षीरसागर, जयश्रीताई बालीकर, श्रद्धा जाधव, शुभांगी पवार, कमलाकर जगदाळे, रघुनाथ टिपुगडे, प्रतिज्ञा महेश उत्तुरे वाढदिवस गौरव समितीचे कार्यकर्ते, शिबिरार्थी, विद्यार्थी, पालक आणि राजारामपुरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णाकडील 2,000 रुपयांची नोट घेण्यास नकार देऊन उर्मट वर्तणूक करणाऱ्या, त्याचबरोबर या नोटेच्या बदल्यात औषध देण्यास नकार देणाऱ्या कोल्हापुरातील दसरा चौकात असणाऱ्या कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर प्रद्युमन वैराट यांच्यावर महानगरपालिका आणि अन्न औषध प्रशासन विभागाने कायद्याचा बडगा उगारलाय. 2 दिवसांपूर्वी एक रुग्ण घशाचा त्रास होत असल्याच्या कारणावरून डॉक्टर वैराट यांच्याकडे उपचारासाठी गेले होते. यावेळी डॉक्टरांकडून उपचार झाल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला औषधांचे प्रिस्क्रिप्शन दिले. डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन घेऊन रुग्णाने आजूबाजूला असलेल्या सर्व मेडिकल दुकानामध्ये औषधे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधं केवळ त्यांच्या दवाखाना शेजारी असणाऱ्या केबिन वजा मेडिकलमध्येच मिळतात अशी माहिती दिली. त्यामुळे हे रुग्ण पुन्हा त्या रुग्णालय परिसरात असणाऱ्या मेडिकल दुकानात आले. यावेळी डॉक्टरांच्या औषधाच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे त्यांना 881 रुपयांची औषधं देण्यात आली. औषध मिळाल्यानंतर रुग्णाने आपल्याकडील 2,000 रुपयांची नोट त्यांना देऊ केली. यावेळी मेडिकल चालकाने आपण 2,000 रुपयांची नोट स्वीकारू शकत नाही, जर आपल्याला औषध हवी असतील तर डॉक्टरांसोबत बोला असं ठणकावलं.
या संदर्भात या रुग्णांनी डॉक्टरांसोबत बोलण्याचा प्रयत्न, मात्र 2,000 रुपयांची नोट आपण स्वीकारत नसल्याचं डॉक्टरांनी सुद्धा सांगितल्यानं या रुग्णाला अखेर या डॉक्टरांनी औषध दिलेली नाही। त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडेच तक्रार दाखल केली। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ आणि अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडे चौकशी सुरू केली आहे। यावेळी बातमीसाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना देखील रुग्णालयातील महिला डॉक्टरांकडून उर्मट वागणूक देण्यात आली। यावेळी रुग्णालयात लावण्यात आलेल्या अनेक आक्षेपार्ह सूचनांवर अधिकाऱ्यांनी विचारणा केली आहे। काल जी तक्रार प्राप्त झाली होती त्याच्या अनुषंगानं मी उपायुक्त, आमचे आरोग्य अधिकारी आणि फूड अँड ड्रग विभागाचे प्रतिनिधी यांच्यामार्फत आज इथं प्राथमिक आम्ही चौकशी केली आहे। या चौकशीमध्ये जे काही तक्रार प्राप्त झाली होती त्याच्यामध्ये जे काही तक्रारदारांनी मुद्दे रेज केले होते त्याच्या अनुषंगानं आम्ही प्राथमिक चौकशी पूर्ण केली आहे। त्याच्यामध्ये डॉक्टरांचे स्टेटमेंटसुद्धा आम्ही या ठिकाणी रेकॉर्ड केलं आहे। तक्रारीच्या अनुषंगानं मेडिकलमध्ये जो काही इन्सिडेंट झाला, 2,000 रुपयाची नोट स्वीकारली नाही किंवा दिलेली औषधं परत घेतली, त्याच्या अनुषंगानं प्राथमिक आम्ही चौकशी केली आहे। याच्याबाबत CCTV फुटेजसुद्धा आम्ही आज ताब्यात घेत आहोत आणि याच्यानंतर CCTV फुटेज बघितल्यानंतर याच्याबाबत आम्ही अंतिम निष्कर्ष काढून यामध्ये काय घडलेलं आहे त्याच्याबाबत आम्ही अभिप्राय देत आहोत। फूड अँड ड्रगचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी त्यांच्या अधिनियमानुसार सुद्धा मेडिकलमध्ये जी काही औषधं अवेलेबल होती त्याच्या अनुषंगानं चौकशी सुरू केलेली आहे। त्यांचा सुद्धा अंतिम अहवाल आल्यानंतर याच्याबाबत आपण अंतिम निष्कर्ष काढतो। नम्र विनयशील नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लाडके आमदार माननीय श्री ऋतुराज दादा संजय पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक DY पाटील ग्रुप। कोल्हापूर जिल्ह्यातील 171 पुरुष आणि 161 महिला अशा जवळपास 332 हज यात्रेकरूंना CPR हज फाउंडेशन आणि लिमराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित लसीकरण कार्यक्रमात मंगळवारी लसीकरण करण्यात आले। यावेळी CPRचे डॉक्टर अझर पटवेकर यांनी डायबिटीस रुग्णांना तसेच गर्दीच्या ठिकाणी काही आपत्ती झाल्यास काय उपाययोजना कराव्यात याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी मार्गदर्शन केलं। सूर्य हॉस्पिटलचे हार्टरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित बुरांडे, त्याचबरोबर स्वस्तिक हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अर्जुन अडनाईक यांनीही विशेष मार्गदर्शन केलं। पुण्याच्या RBIच्या अधिकृत एजन्सीमार्फत जवळपास भारतीय 65 लाख रुपयांचे चलन बदलून 2,50,000 रियाल हज यात्रेकरूंना देण्यात आले। हज फाउंडेशन आणि लिमराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं माफक दरात प्रवासी बॅग सुद्धा यात्रेकरूंना उपलब्ध करून देण्यात आल्या। हज यात्रेकरूंना मेनिनजायटिस या लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हज फाउंडेशन कोल्हापूर तसेच लिमराज चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी समीर मुजावर, इक्बाल देसाई, हाजी बालेचांद मालदार, हाजी इम्तियाज बारगीर, हाजी बाबासाहेब शेख, हाजी असलम मोमीन, रियाज बागवान, समीर पटवेकर, यासीन उस्ताद, सादत पठाण, अफजल देसाई, हाजी कय्यूम बागवान, हाजी नूर मुजावर, अब्दुल संदे, आसिफ पैलवान, कलीम खान, हाजी मंजूर पाचापुरे, जहांगीर अत्तार, असलम मुल्लानी यांनी विशेष परिश्रम घेतले। कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। फुलेवाडी परिसरात राहणारा प्रकाश बबन बोडके असं जखमी तरुणाचं नाव आहे। थरारक पाठलाग करत भर वस्तीत हल्ल्याची घटना घडल्यानं शिवाजी पेठ परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे। सध्या बोडके याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गेल्या काही दिवसांपासून बोडके याचा या परिसरातील एका तरुणांच्या गटाशी वाद सुरू होता। याच वादातून आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास निवृत्ती चौकातील एका दुकानाजवळ प्रकाश बोडके थांबला होता। याचवेळी मोटरसायकलवरून आलेल्या 3 तरुणांनी अचानक प्रकाश बोडके याच्यावर तलवारीने वार करण्यास सुरुवात केली। यानंतर प्रकाश बोडेकर हा तिथून पळून जाऊ लागला। हल्लेखोरांनी प्रकाश बोडके याचा पाठलाग केला। दरम्यान जखमी अवस्थेत बोडके हा दौलतराव भोसले शाळेच्या समोरील एका खासगी कार्यालयामध्ये जीव वाचवण्यासाठी शिरला। यावेळी हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून बोडके याच्यावर सपासप वार केले। हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केलंय। या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत। सध्या बोडके याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील एका दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। करवीर तालुक्यातील वडणगे येथील दिंडे कॉलनीत राहणारे 59 वर्षीय मधुकर दिनकर कदम आणि त्यांची पत्नी आणि 49 वर्षीय त्यांची पत्नी जयश्री मधुकर कदम अशी मयत झालेल्यांची नावे आहेत।
मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शन आल्यानं दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज कदम यांच्या मुलींनी वर्तवलाय. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी कदम दाम्पत्याचा विसेरा राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले मधुकर कदम हे आपल्या कुटुंबियांसमवेत शिवाजी पेठेत राहत होते. एका वर्षापूर्वीच हे आपल्या कुटुंबासमवेत वडणगे येथील नवे घरात राहायला आले. मधुकर कदम यांच्यासह त्यांच्या पत्नींना मधुमेहाचा त्रास सुरू होता. 15 दिवसांपूर्वी मुक्त सैनिक परिसरातील एका डॉक्टरांकडून आयुर्वेदिक औषध त्यांनी घेतलं होतं. आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास दोघांनीही ते औषध पाण्यात मिसळून घेतलं. यानंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी घराबाहेर गेले. 20 मिनिटांनंतर कदम यांच्या पत्नी जयश्री कदम यांना धाप लागू लागली आणि त्या बेशुद्ध पडल्या. याच दरम्यान दूध आणण्यासाठी गेलेले मधुकर कदम हे देखील घराजवळील चौकात बेशुद्ध पडले. परिसरातील नागरिकांनी तातडीने कदम दाम्पत्याला प्रथम खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र तिथून त्यांना CPR रुग्णालयात आणण्यात आलं. यावेळी CPR मधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचं सांगितलं. दरम्यान कदम दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे दोन्ही मुलींना धक्का बसलाय. अचानक घडलेल्या या घटनेनं वडणगे परिसरात खळबळ उडाली आहे.